चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप छान माहिती पाहणार आहोत. हो, अक्कलकोटमधली. अक्कलकोटमध्ये असे काही गूढ रहस्य आहेत ज्याचे उत्तर आजही विज्ञानाकडे नाही, शास्त्रात नाही आहे. तर हेच गूढ रहस्य आज आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट हे केवळ एक गाव नाही, तर ही स्वामी समर्थांची कर्मभूमी आणि भक्तांसाठी ऊर्जेचं महापीठ आहे. 1856मध्ये श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये प्रकट झाले आणि त्यानंतर 22 वर्ष त्यांनी तिथे वास्तव्य देखील केलं. आजही स्वामी समर्थांना देह सोडून 100 वर्षाहून अधिक काळ लोटला आहे, पण अक्कलकोटमध्ये अशा काही गोष्टी घडतात ज्या विज्ञानाच्या चौकटीत बसत नाहीत. आजही तिथे अशी काही रहस्य आहेत ज्यांचा उलगडा मोठे शास्त्रज्ञही करू शकलेले नाहीत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्कलकोटच्याच अशाच काही गूढ चमत्कारिक रहस्यांबद्दल सविस्तर बोलणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हे रहस्य ऐकून तुमच्या अंगावर देखील काटा येऊ शकतो. पहिला चमत्कार, पाऊल खुणा आणि शिळेचे रहस्य. मित्रांनो, अक्कलकोटमध्ये अशा काही जागा आहेत जिथे स्वामी समर्थ माऊलींनी तासनतास तिथे बसायचे. कथा, स्वामी समर्थ ज्या शिळेवर बसायचे तिथे आजही विशिष्ट तिथीला किंवा पहाटेच्या वेळी स्वामींच्या पावलांचे ठसे उमटलेले दिसतात. आश्चर्य म्हणजे ही जागा पूर्णपणे बंद असताना किंवा तिथे कोणाचाही प्रवेश नसताना हे कसे घडते. एका जुन्या ब्रिटिश अधिकाऱ्याने ही अंधश्रद्धा आहे असं मानून तिथे बारीक वाळू पसरून ठेवली होती आणि कोठडीला कुलूप देखील लावलं होतं. पण सकाळी जेव्हा त्याने दरवाजा उघडला तेव्हा वाळूवर स्वामींच्या पावलांचे स्पष्ट ठसे होते आणि कोठडीचे कुलूप सुरक्षित होते. विज्ञानाकडे या पोर्टेशन किंवा अदृश्य शक्तींच्या प्रवासाचे कोणतेही उत्तर नाही. दुसरा चमत्कार, ब्रिटिश कलेक्टर आणि कोठडीचे गूढ. श्री स्वामी समर्थांच्या काळात अक्कलकोटचे एक ब्रिटिश कलेक्टर होते ज्यांचा या चमत्कारावर अजिबात विश्वास नव्हता. त्यांनी श्री स्वामी समर्थांची परीक्षा घेण्यासाठी त्यांना एका लोखंडी कोठडीत बंद करून बाहेरून कडक पहारा दिला. पण काही वेळातच पहारेकऱ्यांनी पाहिलं की श्री स्वामी समर्थ कोठडीच्या बाहेर वटवृक्षाखाली शांतपणे बसले आहेत आणि कोठडीचे कुलूप अजूनही बंद आहे. कलेक्टरनी स्वतः जाऊन पाहिले तेव्हा त्यांना कोठडी रिकामी दिसली. ही घटना आजही अक्कलकोटच्या इतिहासात विज्ञानाला आव्हान देणारी मानली जाते. मानवी देह, स्थळ आणि काळाच्या मर्यादा कशा ओलांडू शकतो हे एक मोठं गूढ आहे. तिसरा चमत्कार म्हणजे वटवृक्षाची हिरवळ आणि पानांचे रहस्य. मित्रांनो, अक्कलकोटचा मुख्य वटवृक्ष जो आजही लाखो भक्तांना सावली देतो, या झाडाचं वय आता 150 वर्षाहून अधिक आहे. जगभरातून येणारे भक्त या झाडाची पाने प्रसाद म्हणून घरी घेऊन जातात. नियमानुसार एवढ्या मोठ्या प्रमाणात पाने खुडल्यानंतरही झाड ओकोबोको व्हायला हवं होतं, पण शास्त्रज्ञांना आश्चर्याचा धक्काच बसला जेव्हा त्यांनी पाहिलं की या झाडाची पाने कधीही संपत नाहीत. जेवढी पाने काढली जातात त्यापेक्षा जास्त वेगाने नवीन पाने फुटतात. या झाडाचा विकास विज्ञानाच्या कोणत्याही वनस्पतीशास्त्राच्या नियमात बसत नाही. असं मानलं जातं की स्वामींची योगशक्ती आजही या वृक्षात सामावलेली आहे. चौथा चमत्कार म्हणजे चोळप्पांचे घर आणि ऊर्जेची स्पंदनं. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ ज्यांच्या घरी राहिले ते म्हणजे आपले चोळप्पा महाराज. आजही चोळप्पांच्या घरात स्वामींनी वापरलेल्या वस्तू जतन करून ठेवलेल्या आहेत. अनेक संशोधकांनी तिथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी मोजण्याचा प्रयत्न केला. त्यांना असं आढळलं की त्या विशिष्ट जागेत ऊर्जेची पातळी, एनर्जी लेवल सामान्य जागेपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. काही संवेदनशील भक्तांना आजही तिथे गेल्यावर अंगात विद्युत लहरी धावल्याचा किंवा स्वामींचा प्रत्यक्ष हात पाठीवर असल्याचा अनुभव देखील येतो. हे केवळ मानसशास्त्र नसून ती एक जिवंत ऊर्जा आहे जी आजही तिथे कार्य करते. मित्रांनो, पाचवा चमत्कार, वटवृक्षाची नादकंपन. सर्वात मोठं रहस्य आहे. हे रहस्य खूप कमी लोकांना माहिती आहे. काही वर्षापूर्वी एका परदेशी संशोधकाने अत्यंत संवेदनशील ऑडिओ रेकॉर्ड्स वटवृक्षाच्या फांद्यांजवळ लावलं होतं. त्यांना जे ऐकू आलं ते थक्क करणारं होतं. निसर्गाच्या आवाजाव्यतिरिक्त त्या फांद्यांमधून अतिशय सूक्ष्म असा श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाचा प्रतिध्वनी उमटत होता.
जणू काही ते झाड स्वतः श्वास घेताना स्वामींचं नाव घेत आहे. जेव्हा विज्ञानानं ही फ्रिक्वेन्सी तपासली तेव्हा त्यांना आढळलं की ही एक कंपन माणसाच्या मेंदूला पूर्णपणे शांत करण्याची आणि आजार बरे करण्याची क्षमता ठेवतात. 6वा चमत्कार श्री स्वामी समर्थांनी अग्निपरीक्षा. स्वामी समर्थांची अग्निपरीक्षा आणि जिवंत निखारे. मित्रांनो, स्वामींच्या काळात अक्कलकोटमध्ये घडलेली एक अशी घटना आहे जी आजही विज्ञानासाठी एक मॅजिक किंवा गूढ आहे. मित्रांनो, एकदा श्री स्वामींना एका संन्याशाने विचारलं की तुम्ही देह आहात की आत्मा? स्वामींनी काहीही न बोलता जवळच असलेल्या धगधगत्या शेकोटीत लालभडक जिवंत निखारा आपल्या हाताने उचलला आणि तो आपल्या अंगावर ठेवला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्वामींच्या वस्त्राला किंवा त्वचेला साधी इजाही झालेली नाही. मित्रांनो, विज्ञानानुसार मानवी त्वचा 45 ते 50 अंश सेल्सिअसच्या पुढे जळू लागते, पण स्वामींनी हजारो अंश सेल्सिअसचा निखारा पेलला. हे त्यांच्या योग अग्नीचे जिवंत उदाहरण आहे. 7वा चमत्कार अक्कलकोटचा अदृश्य पहारा. गूढ अनुभव. अनेक सुरक्षारक्षकांनी आणि रात्री मंदिरात थांबणाऱ्या भक्तांनी हा अनुभव सांगितलेला आहे. मित्रांनो, रहस्य म्हणजे रात्री 12 नंतर जेव्हा अक्कलकोट मंदिर पूर्णपणे शांत असतं तेव्हा मंदिराच्या आवारात कोणाच्या तरी चालण्याचा, लाकडी खडावांचा, पादुकांचा आवाज येतो. अनेकदा पहारेकरांना असं जाणवतं की कोणीतरी वृद्ध व्यक्ती त्यांच्या बाजूने चालत गेली आहे, पण तिथे कोणीही नसतं. विशेषतः आजही सकाळी जेव्हा मंदिर उघडलं जातं ना, तेव्हा अनेकदा स्वामींच्या पादुकांजवळ ताजी फुलं किंवा तुळशीची पानं आढळतात, जी रात्री तिथे कोणीही तरी ठेवलेली नसतात. 8वा चमत्कार म्हणजे बालस्वामी आणि विहिरीचा चमत्कार. मित्रांनो, स्वामी जेव्हा अक्कलकोटमध्ये आले ना, तेव्हा सुरुवातीला ते एका विहिरीच्या काठावर बसायचे. चमत्कार असे म्हटले जाते की त्या विहिरीत पाणी कधीही आटत नाही. मग कितीही मोठा दुष्काळ पडो, विज्ञानानुसार भूगर्भातील पाण्याची पातळी खाली गेली की विहीर आटते. पण अक्कलकोटची ही विहीर आजही तितकीच भरलेली असते. तिच्यातलं पाणी संपत देखील नाही. श्रद्धा या पाण्याचे रासायनिक परीक्षण केल्यास त्यात असं काही गुणधर्म आढळतात जे त्वचेचे विकार आणि मानसिक आजार दूर करण्यास मदत देखील करतात. मित्रांनो, स्वामींचं वचन आहे. भक्तांनो, अक्कलकोट ही जागा विज्ञानाच्या पलीकडची आहे. तिथे गेल्यावर तर्क काम करत नाही, तिथे फक्त श्रद्धा काम करते. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त वाक्य नाही, तर ते अक्कलकोटच्या प्रत्येक कणाकणात दडलेलं सत्य आहे. तुम्हाला अक्कलकोटमध्ये असा कोणता अनुभव आला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि हा ऐतिहासिक व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांना शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय शंकर.